आता बघणार आहोत विविध जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या। उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात 10 दिवसांमध्ये 10% वाढ। पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत 148 मिलीमीटर पर्यंत पाऊस। गावचा उंबरठा ओलांडणाऱ्या 67 मुलांची सुखरूप घर वापसी। प्रशिक्षित जवान आरपीएफ कडून नन्हे फरिश्ते ऑपरेशन हाती। परभणी शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस। पावसाने शेती कामांना येणार वेग। उकाड्यापासून दिलासा। वाशिम जिल्ह्यात रात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला। पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा। पेरणी झाल्यानंतर पाऊस आल्याने शेतकरी सुखावला। बीडच्या माजल गावात मुसळधार पावसामुळे कोथाळा गावच्या सरस्वती नदीला पूर। 2 गावांचा संपर्क तुटला। जनजीवन विस्कळीत। वर्धा आणि सेलू तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला बी बियाण्यांचं मोफत वितरण। वर्धा सोशल फोरमचा उपक्रम। पेन्शनसाठी ई-केवायसी बंधनकारक। सातारा जिल्ह्यात सुमारे 3,90,000 रेशन कार्ड धारकांच्या ई-केवायसीची प्रक्रिया सुरू।